हे कुणबी ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही. म्हणजे खाडाखोड करून मागं कुणबी लिहा पुढं कुणबी लिहा. मराठा तर उल्लेख आहेच जन्माच्या दाखल्यावरती शाळेच्या दाखल्यावरती, परंतु मागं कू लिहायचं पुढं कू लिहायचं मागं कुणबी लिहायचं पुढं कुणबी लिहायचं किंवा ओव्हर रायटिंग करायचं अशा पद्धतीची जी बोगस सर्टिफिकेट काढलेली आहेत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि हे जे सर्टिफिकेट दिले त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. 2 वर्ष हे आंदोलन सुरू झाल्याच्यापासून जे 58 लाख नोंदी असं जे सांगितलं जातं आहे तशी परिस्थिती नाही. मुळामध्ये विषय नीट समजून घ्या. त्यामुळे आता हे राहिलेले जिल्हे मराठवाड्यातले 8 जिल्हे आपल्याकडचे 5 जिल्हे तिकडचे 3-4 जिल्हे एवढ्यात काय 58 लाख नोंदी असतात का? मला सांगा ना. मला आत्तापर्यंत माहिती अशी कळते की 48,000 लोकांच्या नोंदी सापडल्या, त्यातल्या काही हजारांना दाखले दिलेले आहेत आणि जवळपास 8,000च जात पडताळणी झालेले आहेत असा आकडा आहे. त्याची माहिती घ्यावी. त्यामुळं ते जे पद्धतीनं सांगताय आम्ही 58 लाख नोंदी सापडल्या, हे सगळं मराठा समाजाची सुद्धा ते आंदोलन करते फसवणूक करतायत असं माझं मत आहे. सामान्यासाठी काम केलं गेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचतात. त्या दृष्टीनं तुम्ही काय काम केलं ते द्या ना यादी 50 वर्षात. कशाला मला बोलायला लावताय? एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये, हे उजवलंय तुम्ही. नाही त्यानं सल्ला दे नाही, तुम्ही उजवलंय काय ते सांगा ना 50 वर्षात. व्यक्तिगत आम्ही बघतो, सल्ला द्यायला काय त्याला ठेवला नाही आम्ही सल्लागार म्हणून. आमचा आम्ही आहेत, आमचे बेंडके सल्ला देतात मला काय करायचं. नाही ते नंतर बघू. ह्याचा दोस्त आहे ना, ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड, किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत सगळे. तुम्ही सगळे शूटिंग काढा या 2-3 वर्षामधले, त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात, किती मर्डर केलेली लोक फिरतात, त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. चंद्रकांत दादा काय भूमिका घ्यायची ते घेतील, ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही. एका सुतगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे, ते करतील व्यवस्थितपणे. पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय. सगळी व्हिडिओ सगळे डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा, कोणाला सल्ला द्यावा, ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.